आमच्या घरी सुट्टी म्हटलं की फिरायचाच दिवस असतो आणि त्यात होता आज संडे. 6 वाजले, मिस्टरांचं सुरू झालं बाहेर थोडंसं फिरायला जाऊ. पण आज माझा काही मूड नव्हता. माझी तब्येतच थोडी बरी नव्हती. पण काय करणार, ते ऐकतच नव्हते. मग निघालो बाहेर फिरायला. पण तेवढ्यात आठवलं, अरे सकाळी मिस्टरांनी भाजीपालाच आणला नव्हता. थोडासा भाजीपाला पण घेतला. मिस्टर अचानकच म्हणाले, मी 9 दिवस उपवास करणार आहे. मग काय, थोडासा उपवासाचं सामान पण घ्यायचं होतं. दुकानात गेलो, सामान आम्ही घेत होतो, पण इकडे शार्वीची मस्ती चालू होती. तिला तर असं झालं, हे घेऊ का ते घेऊ, चॉकलेट घेऊ का बिस्किट घेऊ, चिप्स घेऊ का हे घेऊ. ती तिचं सामान घेत होती आणि आम्ही आमचं सामान घेत होतो. सामान वगैरे घेतलं आणि मग पार्कमध्ये निघालो. पार्क आलं. पार्क दिसताच शार्वीला असं झालं, मी कधी उतरते आणि कधी पार्कमध्ये एंट्री करते. पार्कमध्ये गेल्यावर शार्वी इतकी खुश झाली की इकडे उडी मारू का तिकडे उड्या मारू असं झालं. आणि संडे होता, तर आज पार्कमध्ये खूप मुलं आले होते. मग काय, सोने पे सुहागात झाला. शार्वीला सगळे नवीन फ्रेंड्स मिळाले. ती तर खूपच एन्जॉय करत होती. आम्ही पण थोडासा वॉक वगैरे करत होतो आणि आज मस्तपैकी पाऊस पण पडला होता. छान वाटत होतं. वातावरण पण छान होतं आणि शार्वी पण खूप मस्त खेळत होती. तिकडे मस्त टीव्ही पण लागला होता पार्कमध्ये. मॅच चालू होती आणि मस्त सर्व लोक बसून एन्जॉय करत होते. माझी पण घरी जायची इच्छा नव्हती, पण काय करणार, 8:30 पावणे 9 झाले होते. घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा होता आणि जेवण पण करायचं होतं. भूक पण लागली होती. पार्कमधून निघालो. मिस्टर म्हणाले, बाहेरच जेवण करून जाऊ, कारण की माझे उद्यापासून 9 दिवस उपवास आहे. बाहेरच जेवण वगैरे केलं आणि मग घरी येतोपर्यंत 10 वाजले. चला भेटूया, बाय.